हां, आता हे घाऱ्या करायच्यात भोपळ्याच्या. तर हे काही हे भोपळा हे भोपळा मी आत्ता इथं गाडी आली ती भाजीची त्याच्यावर घेतलं 5 रुपयाचा. आणि आपलं तेवढंच एकटी पुरतंच करायच्या पुऱ्या. ते उकडायला घातले तिथं शेगडीवर. आता ही दाखवायचं म्हणजे लई हे होत आहे. तिथं घातलं ही उकडायला शेगडीवर. आणि आता ते गूळ किसून घेते. गूळ याने किसायचा चांगला, किसणीनं किसून घेते. मला ती सगळं सेटिंग लावायला येत नाही, त्याच्यामुळं मी आपलं एक एक दाखवते. आणि हे गूळ किसून घ्यायचा. ते भोपळा उकडल्यावर त्याच्यात ते गूळ त्याच्यात पाणी नाही टाकायचं. आणि ती भोपळा ते गूळ आणि ते दोन्ही एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यात गव्हाचं पीठ घालायचं आणि ती मळायचं आणि मग तळून घ्यायचं. तर ते मी आधी हे दाखवलं आहे. आणि आता ते सगळं ते उकडल्यावर मळून तयार करते आणि परत मग तळल्यावर दाखवते ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. भाजी करायची ह्या भोपळ्याची. म्हणलं होतं भाजी करावी, पण ती भाजी करण्यापेक्षा म्हणलं हेच करावं आता. तर ते मी आता करते आणि मग तुम्हाला ती दाखवते. मला ती आकडा उठलेला किती किती आकडा पडला ती बघावं लागतं का नाही, म्हणून ते असं जवळून बघावं लागतं, लांबून दिसत नाही. तर मी परत हे सगळं तयार केलं का नाही, ते तळताना दाखवते तुम्हाला मी ते असंच.